वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायाच्या निरूपणापर्यंत आपण आलेलो आहोत, ज्यामध्ये ओवी क्रमांक 218 पर्यंतचा टप्पा आपण पार पाडला आहे. 219 पासूनच्या पुढच्या ओव्यांचं आपण निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेतल्या 35व्या क्रमांकाच्या श्लोकाचं विवेचन करतायत. ज्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. अर्थात उत्तम प्रकारे आचरलेल्या परधर्मापेक्षा आपला विकल अनुष्ठित धर्मही श्रेष्ठ आहे. आपल्या धर्मात राहून मरणेही उत्तम, पण जगविणारा परधर्म भयावह आहे, असं भगवंत सांगतायत. अर्थात आपला जो धर्म आहे, आपला जो स्वधर्म आहे, आपला धर्म म्हणजेच खरं तर स्वधर्म, आणि तो स्वधर्म हा इतरांच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ मानायला हवा, कारण तो आपला आहे, आपला स्वभाव आहे तो, आणि म्हणून स्वधर्माचा त्याग करू नये अशा प्रकारचं वर्णन भगवंत करताना दिसत आहेत. भगवंताचं हे मत थोडंसं नीट आपण समजून घ्यायला हवं. सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट अनन्यसाधारण आहे, असामान्य आहे, जिच्यासारखी तीच आहे. कारण भगवंत या जगामध्ये सारखं काहीच निर्माण करत नाही. प्रत्येकाला त्यानं स्वतंत्रपणे निर्माण केलेलं आहे. एकासारखं दुसरं तो कधीच निर्माण करत नाही. कॉपी करणं हे देवाच्या जगात नाही आहे. यंत्रांच्या जगामध्ये तुम्हाला कॉपी सापडेल. एकासारखी अनेक यंत्र, एकासारख्या अनेक वस्तू तुम्हाला यंत्राकडून बनवताना दिसतील. संगणक एकाच प्रकारच्या अनेक फाईल्स बनवू शकतं. त्या फाईल्स सारख्या केबीच्या असू शकतात, सारख्या आकाराच्या असू शकतात, सारखी अक्षरं असलेली असू शकतात. तुम्ही जेव्हा एखादी फाईल कॉपी करता तेव्हा ती फाईल संगणकात कॉपी होते, तेव्हा ती बरीच जशीच्या तशी कॉपी होते. खरं तर कॉपी पेस्ट केल्यानंतर सुद्धा संगणक 2 फाईलला सारखं नाव कधीच देत नाही. ते स्वतः ऑटो जनरेटमध्ये का होईना वेगळं नाव देत असतं, पण जी फाईल ते तयार करतं ती फाईल अनेकदा सारखी असते. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या गाड्या तयार करतात, तेव्हा सगळ्या गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल तुम्हाला दिसणार नाही, इतकी अचूकता त्याच्यामध्ये ते ठेवतात. कारण यंत्रामध्ये कॉपी करण्याचं सामर्थ्य असतं. प्रिंटिंगच्या क्षेत्रातल्या लोकांनाही माहिती असेल की एकासारख्या अनेक कॉपी, मग त्या पुस्तकाच्या असतील किंवा पॅम्पलेट वगैरेच्या असतील, यंत्र छापू शकतं. यंत्रामध्ये सारख्या वस्तू निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं. यंत्राला वेगवेगळ्या वस्तू तयार करता येत नाहीत. सारख्या वस्तू तयार करणं त्याला सोपं जातं. एखादा डाय मेकिंगवाला जेव्हा साचा तयार करतो तेव्हा त्या साच्यामध्ये तयार होणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या सारख्या आकाराच्या दिसत असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळेपण दिसणार नाही, सारखेपणा दिसेल. म्हणजे भौतिक जगतामध्ये तुम्हाला सारखेपणा दिसेल. पेनसारखा पेन, चष्म्यासारखा चष्मा, घड्याळासारखं घड्याळ, फोटोसारखा फोटो, मूर्तीसारखी मूर्ती, पुस्तकासारखं पुस्तक, टेबलासारखा टेबल, खुर्चीसारखी खुर्ची, संगणकासारखा संगणक, लॅपटॉपसारखा लॅपटॉप, मोबाईलसारखा मोबाईल, या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. पण भगवंत जेव्हा एखादी वस्तू निर्माण करतो तेव्हा तो कॉपी कधीच करत नाही. निसर्ग कॉपी करत नाही. निसर्ग हा स्वतंत्र आहे. 2 आंब्याची झाडं कधीच तुम्हाला सारखी दिसणार नाहीत. 2 साप तुम्हाला कधीच सारखे दिसणार नाहीत. 2 माणसं तुम्हाला कधीच सारखी दिसणार नाहीत. 2 माणसांचे चेहरे तुम्हाला कधीच सारखे दिसणार नाहीत. जगामध्ये जेवढी मनुष्य जात आहे त्या प्रत्येक मनुष्य जातीचा चेहरा वेगळा आहे. प्रत्येक मनुष्य जातीचा थव वेगळा आहे. प्रत्येक मनुष्य जातीचे डोळे वेगळे आहेत.
प्रत्येक मनुष्य जातीच्या शरीराची बाह्य आणि आंतरिक रचना बऱ्याच प्रमाणात वेगवेगळी आहे. भलेही सगळ्यांना अवयव सारखे आहेत. माणसांना डोळे 2 आहेत, कानं 2 आहेत, नाक 1 आहे, हात 2 आहेत, पाय 2 आहेत, पण प्रत्येकाची रचना भगवंतानं वेगवेगळी केलेली आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण थंब देतो तेव्हा थंब हे जागतिक मान्यता प्राप्त असलेली ओळख आहे. जगामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर तुमचा थंब ही तुमची ओळख असते. आता अलीकडच्या काळामध्ये फेस लॉक असा एक प्रकार आला आहे. तुमचा चेहरा रीड होतो आता नवीन याच्यामध्ये. AIच्या काळामध्ये चेहरा स्कॅन करणं हा एक नवा प्रकार आला आहे. आता जागतिक पातळीवर WHO आणि ज्या काही जागतिक पातळीवरच्या ज्या संस्था असतात त्यांनी असं ठरवलेलं आहे की या संबंध जगाला जर एक सामाजिक नियंत्रणात ठेवायचं असेल तर AIचा वापर करून आपण एक सामाजिक नियंत्रणाचे सार्वजनिक नियम तयार करू शकतो. आणि या दृष्टीनं अधिकाधिक ठिकाणी CCTV कॅमेरे लावणं आणि एक व्यक्ती कुठं कुठं फिरते या दृष्टीनं तिच्यावर देखरेख करणं आणि तिच्या जगण्यामध्ये वागण्यामध्ये जर काही अनैतिक घडत असेल तर सार्वजनिक सुखसोयींपासून तिला दूर ठेवणं, अशा प्रकारचा प्रकार AIच्या काळात व्हायला लागलेला आहे. तुम्ही जर त्या विषयाबद्दल कधी बारीक माहिती घेतली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तितकंच कुतूहल वाटेल. धक्काही बसेल, भीतीही वाटू शकते. चीनसारख्या देशांमध्ये, जर्मनीसारख्या देशांमध्ये तो प्रकार आता सुरू आहे. म्हणजे एखादी व्यक्ती चोरी करते आणि तिची चोरी जर सार्वजनिक ठिकाणी पकडली गेली, कॅमेऱ्यामध्ये एकदा कैद झाली, तर तो कॅमेरा त्या चोरी करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्कॅन करतो, त्याची पूर्ण बॉडी स्कॅन करतो. आणि जेव्हा त्या चेहऱ्याचा माणूस एखाद्या सार्वजनिक रेल्वेच्या ठिकाणी जाईल, ट्रेन पकडायची आहे त्याला, तो त्या ठिकाणी गेला की लगेच तो स्कॅन होईल. आणि तो जर ट्रेनमध्ये जायचा प्रयत्न करत असेल तर ट्रेनचे दरवाजे आपोआप त्याला बघून लॉक होतील, कारण त्याच्यापासून रेल्वेतल्या प्रवाशांना धोका आहे हे त्या AIद्वारे त्या यंत्राला कळेल. अशा प्रकारच्या नव्या गोष्टी तुम्हाला काही देशांमध्ये आलेल्या दिसतील. चीनमध्ये सुद्धा त्या प्रकारच्या गोष्टींचा प्रयत्न झालेला दिसतो, अंमलबजावणी सुरू असलेली आपल्याला दिसेल. आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये आम्ही एक व्याख्यान ठेवलं होतं, जेनझी आणि पर्यावरण. त्याच्यावर माहिती देणाऱ्यांनी अशी बरीच धक्कादायक माहिती आम्हाला त्याच्यामधून दिली आणि त्यांनी सांगितलं की AIचा वापर आता खूप बऱ्याच ठिकाणी होणार आहे. कारण आपण एखादी व्यक्ती जर चोर असेल तर तिला पूर्वी गावाच्या बाहेर काढायचो, सीमेपार टाकायचो, वेशी बाहेर पाठवायचो, त्याला प्रवेशबंदी टाकायचो, जिल्हाबंदी करायचो. पण आता AIचा वापर करून अशा घातकी लोकांना आपल्याला सार्वजनिक जीवनातूनच बाहेर ठेवता येईल. उद्या माणसाच्या घराघरामध्ये जे नळ येतं, घराघरामध्ये जी वीज आहे, या सगळ्यांवर AI नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला मीटर बसवले, आता डिजिटल मीटर असा एक प्रकार आला आहे. आता त्याला बऱ्याच लोकांकडून विरोध होतोय म्हणून ती अजून बसवली जात नाही आहे. पण सगळीकडे जर असे डिजिटल मीटर बसवले गेले तर जे काही बिल येईल ते थेट तुमच्या खात्यातून कट होईल आणि जे बिल भरणार नाहीत त्यांची वीज कापली जाईल. आणि जर तुम्ही काही चुकीचं काम केलं, विजेचा गैरवापर केला, तर त्यांना AIच्या द्वारा कळेल आणि तिथूनच ते तुमच्या विजेमध्ये खंड पाडतील. विजेचा वापर मर्यादित करावा लागेल वगैरे वगैरे गोष्टी बऱ्याच त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या. माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की AIच्या द्वारा चेहरा स्कॅन केला जाऊ शकतो. ही गोष्ट AIनं का स्वीकारली तर निसर्गानं प्रत्येकाचा चेहरा वेगवेगळा बनवलेला आहे. नाहीतर चोरी एक जण करायचा आणि त्याचा चेहरा दुसऱ्या चेहऱ्यावरून स्कॅन व्हायचा जसाच्या तसा, असं कधीच होणं शक्य नाही. हे AIला सुद्धा माहिती आहे. म्हणून चेहरा स्कॅन करणं ही गोष्ट AIनं स्वीकारली. म्हणजे एखादी व्यक्ती एका देशामध्ये जर बॅन ठरली, निषिद्ध ठरली, तर ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेली तर त्या व्यक्तीचा सगळा बायोडाटा त्या देशातल्या AI इंटेलिजंट जे असतील, सुरक्षा अधिकारी असतील त्यांना कळेल. माझा मुद्दा हा आहे की विज्ञान सारखं काहीतरी बनवू शकतं, पण निसर्गानं जेवढ्या वस्तू बनवल्यात त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. कांट नावाचा एक मोठा विचारवंत पश्चिमेकडे होऊन गेला. त्यानं अनन्यसाधारण नावाची संकल्पना मांडली. त्याचं असं म्हणणं होतं
की या जगामधली प्रत्येक गोष्ट अनन्यसाधारण आहे. त्यानं कलेच्या बाबतीतही ही संकल्पना मांडली की प्रत्येक कलाकृती, साहित्यकृती वेगवेगळी आणि स्वतंत्र असते. माणसालाही ते लागू पडतं. माणसाचं केवळ दिसणंच वेगवेगळं आहे असं नाही, तर माणसाचं असणंही वेगवेगळं आहे. माणसाचं दिसणं वेगवेगळं जसं आहे तसं प्रत्येक माणसाचा स्वभावही वेगवेगळा आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा प्रकृती असं आपण त्यासाठीच म्हणतो की प्रत्येक माणसाची स्वभाव वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. एका माणसासारखी दुसरी व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे. सख्खी भावंड अगदी जुळी जरी असली तरी त्या दोन भावंडांमध्येही त्यांच्या स्वभावातही तुम्हाला बदल दिसेल. एकाच घरात वाढलेली आहेत, एकाच दिवशी जन्माला आलेली आहेत, एकाच वातावरणात लहानाची मोठी होत आहेत. आई वडील तेच, घर तेच, आजूबाजूचं वातावरण तेच, पण तरीसुद्धा दोघांच्या विचारांमध्ये आपल्याला बदल दिसतो. कारण तो बदल निसर्गानं केलेला आहे, निसर्गानं घडवलेला आहे आणि तो बदल मागच्या जन्मातल्या कर्मातून घडलेला आहे. भलेही ते या जन्मात एका घरात जन्माला आले असतील, पण त्यांचा पूर्वजन्म वेगवेगळा आहे आणि पूर्वजन्मातून त्यांच्यावर झालेले संस्कार वेगवेगळे आहेत. आणि अशा वेगवेगळ्या संस्कारातून जन्माला आलेली दोन जीव जेव्हा एकाच घरात जन्म घेतात तेव्हा त्यांचे स्वभावही वेगवेगळे ठरतात. आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, म्हणून प्रत्येकाच्या स्वभावाला स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि म्हणून माझा जसा स्वभाव आहे तो जसाच्या तसा मी स्वीकारला पाहिजे. माझ्या स्वभावापेक्षा वेगळा दुसऱ्याचा स्वभाव मला आवडला म्हणून त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करणं याला आपण कॉपी म्हणतो. आपण जसे आहोत तशातून आपण चांगलं वागण्याचा, नैतिकदृष्ट्या चांगलं जगण्याचा प्रयत्न करायला हवा. तो प्रयत्न कॉपी असता कामा नये. मी बोलतोय, मी निरूपण करतोय, पण मी निरूपण करताना, मी बोलताना कुणाचं तरी ऐकावं आणि त्याचं ऐकून तो जसं बोलतोय तसं बोलण्याचा प्रयत्न करावा असं होत असेल तर ते चुकीचं आहे. ज्ञान ग्रहण करण्यासाठी ऐका, ज्ञान ग्रहण करण्यासाठी वाचा, पण कुणाची कॉपी करायची म्हणून वाचू किंवा ऐकू नका. कारण जेव्हा आपण दुसऱ्याचं काही स्वीकारतो तेव्हा ते स्वीकारलेलं धड आपल्याकडं जे आहे त्यालाही मलिन करत असतं आणि जे तुम्ही नवीन स्वीकारता त्यालाही ते मलिन करत असतं. जे तुमच्याकडे आहे त्याचंही पावित्र्य त्यामुळं संपतं आणि ज्याचं ते आहे त्याचंही पावित्र्य त्यामुळं संपतं. कारण ज्याच्याकडून तुम्ही काहीतरी घेताय त्याचं जर तुम्ही कॉपी करत असाल तर त्यानं जे स्वतःच्या मेहनतीनं तयार केलंय, बनवलंय, ते त्याची कॉपी करणं म्हणजे त्याचं तत्त्वज्ञान, त्याचा विचार मलिन करणं. आणि तुमचा जो स्वाभाविक विचार मांडण्याचा प्रवाह आहे, पद्धत आहे, ती पद्धतसुद्धा मलिन होणार आहे. म्हणून वक्त्यानं कॉपी करू नये, लेखकानंही कशाची कॉपी करू नये. जे आपलं आहे ते सुंदर आहे. आपलं जे आहे ते सुंदर असतं, त्याच्यासाठी ते सुंदर असतं. माझं बोलणं माझ्यासाठी सुंदर आहे. माझ्या बोलण्याची एखाद्याला कॉपी केली तर ते सुंदर नसणार. कारण कॉपी कधीही सुंदर नसते. मिमिक्री कधीही नैसर्गिक नसते, ओरिजिनल नसते. मिमिक्री ही शेवटी मिमिक्रीच असते. खोटं हे शेवटी खोटंच असतं आणि खरं हे शेवटी खरं असतं. जे नैसर्गिक आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. कारण जे नैसर्गिक आहे तो आपला स्वधर्म आहे. जे नैसर्गिक आहे, सहज आहे, स्वाभाविक आहे, ते आपण आहोत. माऊली भगवंत तेच सांगतायत की ज्याच्यासाठी मी जन्माला आलोय तेच मी केलं पाहिजे. ते माझ्याकडून सहज घडेल. गुलाबानं गुलाबच बनण्याचा प्रयत्न करावा, गुलाबानं मोगरा बनण्याचा प्रयत्न करू नये, मोगऱ्यानं गुलाब बनण्याचा प्रयत्न करू नये. अगदी त्याच पद्धतीनं धोत्राच्या फुलानं धोत्र्याचं फुलच बनावं, त्यानंही गुलाब बनण्याचा प्रयत्न करू नये आणि गुलाबानंही धोत्र्याचं फुल बनण्याचा प्रयत्न करू नये. कारण धोत्र्याच्या फुलाचं एक वेगळं सौंदर्य आहे. कावळ्यानं कावळाच बनावं, कावळ्यानं कोकिळा बनण्याचा प्रयत्न करू नये किंवा कोकिळेनं कावळा बनण्याचा प्रयत्न करू नये. कावळ्याचं एक स्वतंत्र सौंदर्य आहे, कोकिळेचं एक स्वतंत्र सौंदर्य आहे. दोघांनी आपापलं सौंदर्य जपलं पाहिजे, आपापलं जीवन जगलं पाहिजे, म्हणजेच आपापला स्वधर्म जगला पाहिजे. त्या स्वधर्माप्रती आपण निष्ठा ठेवली पाहिजे. जे आपल्याला मिळाले त्याची कदर केली पाहिजे. कारण जे आपल्याला मिळाले ते जगात इतर कुणालाही मिळालेले नाही. भलेही माझा चेहरा असेल, माझी अवयव, माझी इंद्रिय असतील, माझा स्वभाव असेल, माझी बोलण्याची लकब असेल, माझी चालण्याची लकब आहे, ती केवळ माझी आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीचा मी आदर ठेवून जीवन जगलं पाहिजे.
आणि जो या गोष्टीचा आदर करत नाही, जो ही गोष्ट जपत नाही, तो निसर्गाचा अपमान करत असतो, देवाचा अपमान करत असतो. जे सहज मिळालंय ते स्वीकारणं हा प्रसाद असतो. आणि दुसऱ्याचं मिळावं म्हणून काहीतरी मिळवणं त्याला हिसकावून घेणं म्हणतात. प्रसाद वेगळा आणि हिसकावून घेणं वेगळं. देवानं जे आपल्याला निसर्गतः दिलंय तो देवानं दिलेला प्रसाद आहे. तो आपला स्वधर्म आहे. स्वधर्म हा प्रसाद आहे. तो प्रसाद म्हणून स्वीकारावा, प्रसाद म्हणून त्याचं आचरण करावं. आणि प्रसादामध्ये चांगलं वाईट नसतं. प्रसाद प्रसाद असतो. प्रसादामध्ये तुम्हाला खिचडी जरी वाटली तरी ती तितकीच महत्त्वाची असते जेवढं महत्त्वाचं पेढा प्रसादामध्ये आल्यावर तो पेढा महत्त्वाचा असतो. कारण प्रसादामध्ये चवीला महत्त्व नसतं, प्रसादामध्ये त्याचं प्रसाद असणं महत्त्वाचं असतं. तसं तुमचा जो स्वभाव आहे तो स्वभाव देवानं दिलेला, निसर्गानं दिलेला प्रसाद आहे. तो जसा आहे तसा स्वीकारायला हवा. त्याच्यामध्ये बदल करून तुम्ही त्या प्रसादाचाही अपमान करत असता आणि जे तुम्ही स्वीकारायचा प्रयत्न करताय त्याचाही तुम्ही अपमान करायचा प्रयत्न करत असता. हीच गोष्ट भगवंताला इथं सुचवायची आहे की उत्तम प्रकारे आचरलेला परधर्म हा कधीही श्रेष्ठ नसतो आणि आपणहून आचरलेला स्वधर्म तो कधीही श्रेष्ठ असतो. म्हणून आपल्या धर्मात राहून मरणंही उत्तम आहे. दुसऱ्याचा धर्म स्वीकारणं हे भयावह आहे, त्या जीवासाठीही आणि निसर्गासाठीही. कल्पना करा, एखाद्या गुलाबानं गुलाब बनण्याचं सोडून मोगरा बनण्याचा त्यानं प्रयत्न केला तर तो धड मोगराही बनू शकणार नाही आणि तो धड गुलाबही बनू शकणार नाही. त्यानं प्रयत्न करावा, मला गुलाब बनण्यासाठी निसर्गानं इथं पाठवलंय तर मी चांगला गुलाब बनलो पाहिजे. तसं जे कर्म तुम्ही करताय त्या कर्मामध्ये उत्तमता शोधा, त्याच्यामध्ये श्रेष्ठता शोधा. अब्राहम लिंकनची खूप सुंदर कथा मी ऐकली होती. अब्राहम लिंकन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. त्या अब्राहम लिंकन बद्दल असं सांगितलं जातं की ते चांभार होते, जोडे वगैरे शिवायचे. त्यांचे वडीलही ते काम करायचे. अब्राहम लिंकननी काही वर्ष ते काम केलं आणि नंतर ते राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत गेले. एके दिवशी त्यांची तिकडची जी काही पार्लमेंट असेल, संसद असेल, त्याच्यामध्ये त्यांचं भाषण चालू होतं आणि विरोधकांनी चिडवण्याकरता त्यांच्या वडिलांच्या त्या व्यवसायाचा उल्लेख केला आणि त्यांचाही उल्लेख केला की जोडे शिवणारे तुम्ही आम्हाला काय शिकवणार, अशाचं काहीतरी ते विधान त्यांनी केलं. अब्राहम लिंकननी त्याला खूप सुंदर उत्तर दिलं. अब्राहम लिंकन म्हणाले, माझे वडील जोडे शिवत होते हे मला मान्य आहे, पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या वडिलांनी जसे जोडे शिवले तसे जोडे जगातल्या दुसऱ्या चांभारानं कधी नाही शिवले. माझ्या वडिलांचे जोडे ज्यांनी वापरले त्यांनी कधी त्यांच्या जोडे बनवण्याबद्दल तक्रार नाही केली, कारण ते उत्तम जोडे बनवणारे होते. भलेही ते चप्पल शिवणारे असतील पण त्यांनी जी चप्पल शिवली ती उत्तम होती. आपल्या संतांमध्ये सगळ्या जातीपातीचे संत आहेत, पण त्यांनी कधी आपल्या कर्माला श्रेष्ठ कनिष्ठ मानलं नाही. जे कर्म आपल्या वाट्याला आले ते प्रामाणिकपणे करणं, जीव ओतून करणं, त्या परिपूर्णतेनं ते करणं हे महत्त्वाचं आहे. कर्म कोणतं हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कोणत्या निष्ठेनं ते करता हे महत्त्वाचं आहे. मंदिरात मूर्ती बनवणारा असेल किंवा त्या मंदिरामध्ये वापरलं जाणारं शौचालय बनवणारं असेल, दोघालाही तितकंच महत्त्व आहे. कारण शौचालयाची आपली एक वेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्याचं एक वेगळं महत्त्व आहे, मूर्तीचं काही वेगळं महत्त्व आहे, पण महत्त्व दोघांनाही आहे. एखाद्या मंदिरामध्ये मूर्ती आहे पण शौचालय नसेल तर ते मंदिर परिपूर्ण नाही. कारण शुद्धतेसाठी कुठंतरी जागा असायला पाहिजे. मंदिर म्हणजे मंदिर नाही, मंदिराचा जो परिसर आहे त्या परिसराच्या ठिकाणी मी म्हणतोय. घर आहे, घरात देवाराही असला पाहिजे आणि शौचालयालाही जागा असली पाहिजे, अंगणालाही जागा असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला अस्तित्व आहे, प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. आपण एखादी गोष्ट वाईट म्हणून टाळू शकत नाही, कारण निसर्गानं निर्माण केलेली ती गोष्ट आहे. आणि म्हणून आपला स्वभाव जसा आहे त्या स्वभावाला नाकारून जे देवानं आपल्याला दिलंय ते नाकारून काहीतरी वेगळं स्वीकारून त्याच्यामध्ये रमण्याचा प्रयत्न करणं हा अधर्म आहे, हा स्वधर्म नाही. भगवंत त्याच गोष्टीचा आग्रह धरतायत. माऊली त्याचं वर्णन काय करतात ते आपण बघूया.
अगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण उजाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. अर्थात अरे आपला स्वधर्म आचरण्यास जरी कठीण असला तरी त्याचेच आचरण करणे योग्य आहे असे समज. अर्जुना अगा, अरे किती प्रेमानं भगवंत बोलतायत अर्जुनाला. अगा स्वधर्म हा आपुला, स्वधर्म हा आपला आहे. या जगामध्ये आपलं म्हणण्यासारखं जर काय असेल तर तो स्वभाव आहे, कारण तो आपला आहे, जसा असेल तसा, त्याच्याशिवाय आपण नाही आहेत. या जीवाला त्याचा स्वभाव, त्याचा स्वधर्म वेष्टित झालेला आहे. सूक्ष्म शरीर जेव्हा या शरीरात प्रवेश करतं, स्थूल शरीरात, तेव्हा तो सूक्ष्म शरीराचा जो स्वभाव आहे तो त्या सूक्ष्म शरीराचा स्वधर्म आहे. त्या स्वभावाप्रमाणे त्याला आचरण करायचं आणि त्यानं आपला स्वधर्म सोडता कामा नये. अगा स्वधर्म हा आपुला, तो आपला आहे आणि जे आपलं असतं ते सोडायचं नसतं. जरी का कठीण उजाहला, तो जरी कठीण असेल, अवघड वाटत असेल, तरी तोच केलेला बरा. तरी हा जे अनुष्ठीला भला देखे, तरी देखील तेच करणं, त्याचंच अनुष्ठान करणं आपल्यासाठी अधिक योग्य असतं. सोपेपणा हा पारमार्थामध्ये कधी बघायचा नसतो.